खालील माहितीच्या आधारे आपल्याला चतुर्थक, दशमक, शतमक हे तिन्ही माहित करायचे. तर तुम्हाला मी कालच्या तासामध्ये साध्या पदमालेमध्ये कशा प्रकारे चतुर्थक, दशमक, शतमक काढतात हे शिकवलं. आज आपण खंडित पदमालेमध्ये ते कसं काढतात ते पाहू. एक्स मध्ये काय काय संख्या आहेत सांगा मला चला. 11, 12, 13, 14, 15, 16, 17. ओके. एफ मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे? 4, 7. किती करा सांगा. 4, 7, 11, 17, 12, 8, 5. चला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय काय विचारायचं सांगा. कोणतं विचारलं तुम्हाला गणितामध्ये? खालील माहितीच्या आधारे Q2 अजून काय विचारलं? Q3 अजून काय विचारलं? D6 अजून काय विचारलं? D9 अजून काय विचारलं? P25 अजून काय? P80. लक्षात घ्या, एवढं सगळं विचारलं परीक्षेत एवढं सगळं विचारत नाही. तुम्हाला हे सगळं दशमक, शतमक आणि चतुर्थक याच्यापैकी काहीतरी एक विचारते. दुसरं चतुर्थक काढा, तिसरं चतुर्थक काढा, तिसरं काढा असं विचारते. किंवा दशमक काढा किंवा शतमक काढा किंवा चतुर्थक आणि दशमक, दुसरं चतुर्थक किंवा नववा दशमक असं काही विचारू शकतात. पण तुम्हाला सगळं पद्धत एकच आहे, अवघड काहीच नाहीये. चतुर्थक म्हणलं तर भागिले 4 करायचे आणि दशमक म्हणलं तर भागिले 10 आणि शतमक म्हणलं तर भागिले 100. सूत्र जवळपास सेमच आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण की या f ची बेरीज करू आणि त्याला म्हणू n. त्याला काय म्हणू? n. काय आली बेरीज सांगा बरं चला. 64 आली. हे सगळं तुम्हाला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, म्हणून ते मी इथे लिहिलंय. हे काही लिहायची गरज नाही. प्रश्न असा होता आपल्याला की खालील माहितीच्या आधारे द्वितीय चतुर्थक, तृतीय चतुर्थक, 6वे दशमक, 9वे दशमक, 25वे शतमक आणि 80वे शतमक माहित करा. अशा प्रकारचा प्रश्न एकत्रित मी विचारला होता. ठीक आहे. मग आता याची सगळ्यांची बेरीज केली f ची आपण, ती आली किती? 64. 4, 7, 11, 17, 12, 8, 5 या सगळ्यांची काय केली? कॅल्क्युलेटरवर आपण काय केली बेटा? बेरीज केली. किती आली? 64. त्यानंतर काय करायचंय? CF. जसं आपण मध्यकामध्ये मीडियन मध्ये CF काढतो तसा CF काढायचा. कसा काढणार? पहिली संख्या जशास तशी. F मध्ये पहिली संख्या जशास तशी. 4 ला 4. आता 4 मध्ये काय करायचे? 7 मिसळायचे. 7 आणि 4 11. चला 11 आणि 11 22. चला 22 आणि 17 39. चला 39 आणि 12 51. 51 आणि 8 59. 59 आणि 5 64. आलं लक्षात? हे CF चा आलेला शेवटची संख्या आणि तुम्ही याची केली बेरीज की सेमच येते, सारखीच येते. एक नसेल तर दुसरा CF चुका. CF कसं काढतात? पहिली संख्या तशाच तशी. 4 मध्ये 7 मिसळले. 7 आणि 4 11. 11 मध्ये 11 मिसळले. 22. 22 मध्ये 17 मिसळले. 39. 39 मध्ये 12 मिसळले. 51. 51 मध्ये 8 मिसळले. 39. 59 मध्ये 5 मिसळले. 64. आता आपल्याला विचारलं काय ते? Q2 ते दुसरे चतुर्थक Q2 विचारला. Q2 कसा काढतात? द्वितीय चतुर्थक किंवा Q2 विचारलाय. ओके. Q2 चं सूत्र काय आपल्याला? स्मॉल q2 इथं कोण आहे म्हणून? इथं 2. इथं 3 असेल तर इथं 1 असेल तर कंसामध्ये n आणि 1 भागिले चतुर्थक म्हणून 4. d काढायचं असेल तर 10. p काढायचं असेल तर 100. q काढायचं असेल तर 4 ने भागायचं. d काढायचं असेल तर 10 ने भागायचं. b काढायचं असेल तर 100 ने भागायचं. याचे सूत्र सेम. चला Q2 बरोबर 2 ला 2 n किती आले तुमचं? 64. 64 64 + 1
भागिले 4 Q2 बरोबर 2 64 आणि 1 65 भागिले 4 Q2 2 गुणिले 65 130 भागिले 4 130 भागिले 4 Q2 किती आला? किती? 32.5. आता हे 32.5 आलेले उत्तर आहे. हे या CM च्या कोणत्या संख्येमध्ये बसतं ते बघायचंय. 1 ते 4 मध्ये 32 पण 5 संख्या येते का? नाही. 11 मध्ये येते का? नाही. 22 मध्ये येते का? नाही. 39 पासून पुढे सगळ्यामध्ये येते. पहिल्यांदा जे आहे ते त्याला टिक मार्क इथे म्हणायचं इन CF बरोबर 39. मग उत्तर 39 आहे का? नाही. याचा जो x असतो की त्याचं उत्तर असतं कॅपिटल. इथं मात्र कॅपिटल Q2 बरोबर कॅपिटल Q2 बरोबर. काय उत्तर याचं? 14. x ची संख्या जी असते ते त्याचं उत्तर असतं. Q बरोबर किती आलं? म्हणजे एक गणिताचं उत्तर मिळालं. Q चं उत्तर मिळालं. तर Q3 सेम त्याच पद्धतीने काढायचं आहे. तृतीय चतुर्थ म्हणजे Q3 काढायचा आपल्याला. म्हणजे काय? स्मॉल Q3 बरोबर इथं 3 आहे म्हणून n प्लस 1 बघा उत्तर द्यायचं आहे भागिले 4 Q3 बरोबर 3 64 अधिक 1 भागिले 4 Q3 बरोबर 3 65 भागिले 4 परत Q3 बरोबर 3 ला 65 ला गुणलं कसं कळलं ना? त्याची बेरीज केली आपण. n म्हणजे किती आहे? 64 आहे. 64 दिले 64 आणि 1 65 65 गुणिले 3 किती होतात? 195 डिवाइडेड 4 Q3 बरोबर 48.75. चला आता हे 48.75 CF मध्ये बघायचं. इन CF 4 मध्ये येतात का? नाही. 11 मध्ये नाही. 22 मध्ये नाही. 39 मध्ये नाही. 51 मध्ये येतात. इन CF 51 म्हणून कॅपिटल Q3 बरोबर याचा जो x असेल CF चा जो x आहे तो उत्तर किती आहे? 15. आता आपल्याला Q2 पण कळालं Q3 पण कळालं. आता काय करायचंय? D6 काढायचंय. D6 कसं काढतात? चला मला सांगा. D6 काढायचंय. चला D6 बरोबर इथं 6 आहे म्हणून 6 इथं n ना n प्लस ना डिवाइडेड 10 करेक्ट. म्हणून D6 बरोबर 6 64 अधिक 1 भागिले 10 म्हणून D6 बरोबर 6 65 64 65 भागिले 10 म्हणून D6 बरोबर 6 गुणिले 65 390 म्हणजे काय बघा हा शून्य कटला. याला किती बघता? 39. D6 बरोबर 39 इन CF. कुठं बसतो तो? CF मध्ये बघा कुठं बसतो ते. बघा 39 मध्ये बसतो. आहे की नाही? 39 मध्ये बसणार 39 मध्ये बसणार. म्हणून त्याचा x किती आहे? 14. चला 39 म्हणून कॅपिटल D6 बरोबर 14. चला D6 चं पण उत्तर आपल्याला मिळालं. त्यानंतर D9 काढायचं आहे आपल्याला. म्हणजे 90 दशमलव काढायचं आहे. ते कसं करणार? सेम इथं D9 म्हणून D9 बरोबर. इथं 9 आहे म्हणून इथं 9 सूत्र तेच
अधिक 1 भागिले 10. दशपट डी असल्यामुळं 10. म्हणून डी नाही बरोबर 9 ला 9. हे 64 अधिक 1 भागिले 10. म्हणून डी नाही बरोबर 9. 65 भागिले 10. म्हणून डी नाही बरोबर 9 गुणिले 585 divided 10. डी नाही बरोबर याचा भाग काय केला 58.58.5 NCF capital D9 NCF 58.5 कुठे बसतात सांगा 59 मध्ये बसतात 58.5 59 मध्ये बसतात का नाही 59 मध्ये बसतात. चला याचा x किती आहे 16. उत्तर काय 16 लिहून टाका इकडे माझा 59 आणि 16. अजून काय विचारलं आपल्याला चला P25 विचारला. P25 कसा काढणार P25 बरोबर इथं 25 म्हणून 25 सूत्र ते s + 1 भागिले 100. P असल्यामुळं शतपथ असल्यामुळं पर्सेंटाइल असल्यामुळं 100 ला काढूया. म्हणून P25 = 25 64 + 1 divided 100. म्हणून P25 बरोबर 25 65 divided 100. म्हणून P25 = 25 into 65 25 गुणिले 65 5200 भागिले 100. P25 बरोबर नेक्स्ट नंबरला आज निकटला किती होते 52 होते गुणाकार कुठला कसं व्हायला लागले मी करत नाही म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवर चाललंय सगळं हे किती आहे 1625 चा 50. जरा आवाज करा जेवण केलं नाही का सगळे सकाळी चला मग मी आता डबा आणलाय माझ्या जेवण जेवायला चला 16.25 शून्य कळत नाही तिथे कारण तिथे शून्य संख्याच नाहीये. चला आता मला काय केला तर 16.25 त्याला 16.25 त्याचा गुणाकार केला 25 गुणिले 65 याला 1625. जरा 100 न भागला 2 शून्य आले की 2 पॉइंट न पाठी पाहिजे 2 न पाठी पाहिजे 5 आणि 2 च्या पाठी पाहिजे आले की पॉइंट टाकायचे. जरा शून्य आले की भागायची गरज नाही. एक शून्य आला की एक नंतर पॉइंट 2 शून्य असले तर 2 नंतर पॉइंट आहे. संपलं. 16.25 कशामध्ये बसतात NCF कुठे आहे बघा आता 16.25 कुठे बसतात 16.25 ही 22 मध्ये बसतात. 1 ते 22 मध्ये 16.25 मध्ये बसत नाही. म्हणून NCF 22 एक सूत्र 13. NCF 22 म्हणून कॅपिटल P25 बरोबर किती 13. अजून काय विचारलं आपल्याला PAT कसे काढणार कुठे 80 n + 1 आपल्याला विचारले PAT गणित करायचं PAT चा PAT डिवाइडेड 100 PAT बरोबर 80 64 अधिक 1 भागिले P80 का P80 बरोबर 80 65 भागिले P80 बरोबर किती आहे 5000. आता इकडचं इकडं सांगितलं नाही का तुम्ही गडबडीमध्ये PAT बरोबर किती नंबर 5 किती उरले 52.
52 ही संख्या 59 मध्ये बसते आहे की नाही 51 मध्ये बसत नाही. म्हणजे त्याचा x किती आहे 16